रामकृष्ण हरी. पंढरीच्या वाळवंटी आता विकासाची गंगा वाहणार आहे. कोट्यावधी वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलणार आहे. 50 वर्षांचा विचार आणि 4,000 कोटींचा निधी. विठू माऊलीच्या चरणी मुख्यमंत्र्यांनी वाहिलेली ही विकासाची अनोखी अर्पण पत्रिका नेमकी काय आहे पाहूयात. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. विठ्ठल भक्तांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी तब्बल 4,150.46 कोटी रुपयांच्या भव्य आराखड्याला मंजुरी दिली आहे. फक्त मंजुरीच नाही तर ही सर्व कामं येत्या 30 महिन्यात पूर्ण करण्याचे कडक निर्देशही दिले आहेत. या आराखड्यात काय विशेष आहे हेही पाहूयात. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे वारकऱ्यांना सुरक्षित आणि आध्यात्मिक समाधान देणारा अनुभव मिळवून देणं. गर्दीचं नियोजन करण्यासाठी विशेष कॉरिडॉर उभारलं जाईल. पुरातन मंदिरं आणि मठांचं जतन केलं जाईल. महत्त्वाचं म्हणजे नगर प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागेच्या घाटांचं सुशोभीकरण आणि प्रशस्त वाहन तळांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. या विकास कामात ज्यांच्या घरांवर किंवा दुकानांवर परिणाम होणार आहे त्या बाधित मालमत्ता धारकांना आणि भाडेकरूंना तात्काळ योग्य मोबदला देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. भूसंपादनासाठी स्वतंत्रपणे 2026.75 कोटी रुपयांचा निधी बाजूला ठेवण्यात आलाय. रस्ते, पूल आणि पालखी तळांचा विकास असा हा सर्वसमावेशक प्लॅन आहे. आषाढी कार्तिकीला येणाऱ्या लाखो भाविकांना चिखल, अरुंद रस्ते आणि गर्दीच्या त्रासातून कायमची सुटका मिळणार आहे. निधीअभावी काम थांबता कामा नये असं स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. विकास केवळ सिमेंट कॉन्क्रीटचा नसावा तर तो पंढरीच्या आध्यात्मिक परंपरेला साजेसा असावा. 30 महिन्यांची ही डेडलाईन महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेसाठी क्रांती ठरेल. विठुरायाची नगरी आता जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र बनण्याच्या मार्गावर आहे. भक्तीचा मार्ग होईल आता अधिक सुकर, नव्या रूपात सजणार अवघे पंढरपूर. विकासाचा हा कॉरिडॉर वारकरी आणि विठू भक्तांसाठी नक्कीच सुखावह ठरेल. जय हरी विठ्ठल. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.